नमस्कार मित्रांनो. रॅपिडोमध्ये एक प्रॉब्लेम झाला आहे. मी 2-3 दिवसापासून रॅपिडोवर काम करतो आहे. आज बघूयात आपण काय प्रॉब्लेम झाला आहे. यामध्ये असं झालं आहे की मी एका कस्टमरला ड्रॉप करायला गेलो होतो पार्सल, तर ते झालं नाही. त्या कस्टमरने फोनच उचलला नाही. त्यामुळे रॅपिडोने माझं बॅलन्स आहे -230 पॅनल्टी लावलेली आहे. तो माझं भाडं होतं जे मी पिकअप केलं होतं औंधवरनं आणि मी आणलं मगरपट्ट्याला. याचे मला ₹150 फेअर तर मिळाले नाही. कस्टमरला वारंवार फोन केले 10-20 तरी त्याने फोन उचलला नाही. व ड्रॉप झालंच नाही त्यातलं. आणि कंपनी सपोर्ट रॅपिडोचं बिलकुल बकवास आहे. तिकडून पण मला काही फायदा मिळालेला नाही. त्यांना मी वारंवार फोन केले तर ते म्हटले हा आमचा प्रश्न नाही आहे, ते शिप रॉकेट येथून आलेलं आहे, तर तुम्ही त्यांना फोन करा. त्याचा नंबर तिथे काही दिसत नाही. याउलट माझं ₹150 फेअर तर मला मिळालं नाही. याउलट माझ्यावर 230ची पॅनल्टी लावली. त्यावरून मला काल एक फोन आला. त्यामध्ये तो व्यक्ती म्हणला की तुम्ही जे काल घेऊन आले होते पार्सल ते तुम्ही दिलं नाही ड्रॉप लोकेशनला. तर तुम्ही काय करा, एक पोर्टरचा माणूस येईल, तुम्ही तुमचं लोकेशन द्या, त्याच्याकडे तुम्ही द्या आणि हे पाठवून द्या लोकेशनला. मी म्हटलं ते मी करतो, पण माझं हे जे पेनल्टी झाली आहे 230 आणि मला जे फेअर मिळालं नाही 150, ते काय, त्याचं काय, असं बोलताच त्याने फोन ठेवून दिला. पण त्यात काही साध्य झालं नाही. यांची सपोर्ट टीम ही काहीच कामाची नाही. जसं हे माझं 2-4 दिवस मी काम करत होतो, त्यामध्ये चांगलं माझं सुरळीत होतं. पण आता मला कुठली ऑर्डर घेता येत नाही, कारण नवीन ऑर्डर घेतली तर ते जे -230 आहे ते माझ्याकडनं वसूल होणार. तिथे फूड असं ऑप्शन सांगतं, पण ते फूड नसून मी डिलिव्हरी करायला त्यामध्ये एक मेडिसिन होतं माझ्याकडे, ते माझ्याचकडे आहे.